जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बघा मित्रांनो. यामध्ये आपण इंग्लिशचा पेपर बघणार आहे, जो सेकंड सेमिस्टरचा म्हणजे काय आपला हा जो द्वितीय सत्र असणार. यामध्ये इंग्लिशचा पेपर तुम्हाला कसा येऊ शकतो यामध्ये बघा लक्षात घ्या. पायाभूत चाचणी असेल, तुमचा नॉर्मली सेमिस्टरचा पेपर असेल, पूर्ण डिटेलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. चला सर्वप्रथम जर तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रथम आला असेल, फर्स्ट टाइम आला असेल, तर सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. कारण पुढचे जे व्हिडिओ असणार तुमचे, ठीक आहे ना, परीक्षा चालू झाल्यानंतर पासून तुम्हाला शेवटच्या पेपरपर्यंत पूर्ण गायडन्स केलं जाईल आणि नंतर नेक्स्ट स्टँडर्डसाठी, नेक्स्ट वर्षसाठी, पुढील वर्षासाठी तुम्हाला पूर्णपणे आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाणार. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतोय बघा. तर फायनली आपण बघणार मित्रांनो इयत्ता 8वीचा इंग्लिशचा पायाभूत चाचणीचा इंग्लिशचा पेपर तुमचा कसा असू शकतो. बघा चला, रीड द फॉलोइंग पॅसेज. बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले मी कुठल्याही पेपरला असू द्या, मी प्रत्येकाला सांगत असतो का तुम्हाला उतारा नीट वाचन करता आला पाहिजे. सगळ्यात पहिले उतारा नीट वाचून घ्या आणि त्याच्यानंतर क्वेश्चनकडे चला. बरोबर आहे. बघा उतारा काय दिला बघा. अ पेशंट जेम्स बघा कॉर्निश वॉज सफरिंग फ्रॉम द व्हेरी सिरियस नाईफ वाउंड. द नाईफ हॅड कट अँड आर्टरी लेस दॅन द अँड इच फ्रॉम द his art and the puncture the pericardium, the sac around the heart. The Williams with the 6 staff doctors and performed the complicated and the daring operation. Dr. Williams became the first surgeon to save his patient by the successfully repairing the human heart. बघा अशा प्रकारे तुम्हाला उतारा दिलेला. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, व्हिडिओ थांबवा वाटला सर स्क्रीनशॉट काढा, काही प्रॉब्लेम नाही, पण लक्षात घ्या याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिलेला उतारा आहे हा पूर्णपणे तुम्ही काम करा, पूर्णपणे रीड करून घ्या. ओके, लक्षात घ्या, पूर्ण उतारा रीड करून घ्यायचा. मी हळूहळू व्हिडिओ पुढं फॉरवर्ड करतो बघा मित्रांनो. पूर्णपणे अगोदर रीड करून घ्या याच्यामध्ये काय काय दिले, आणि परीक्षेला सुद्धा तुम्हाला काय उतारा कोणताही येऊ द्या, अशा प्रकारचं तुम्हाला खूप सारे उतारे येतील, पण लक्षात घ्या तुम्हाला ते उतारे तुम्हाला नीट वाचन करून घ्यायचे. ओके ना. बघा लास्टला इथं दिले बघा. द मेन रिझन दॅट द मॉर्टिलिटी रेट्स हॅड बीन सो हाय बिफोर वॉज द ब्लड लॉस अमॉंग द क्युशिंग. द सिग्निफिकंट अचिव्हमेंट आर द मेथड इज डेव्हलप टू स्टीम दिस ब्लड लॉस बाय द इन्व्हेंटिंग क्लिप कॉल्ड सिल्वर क्लिप अँड द क्वेश्चन क्लिप बघा दिले. ठीक आहे ना. तर आता याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन आले ती सगळं आता डिटेलमध्ये आपण मित्रांनो बघणार आहे. ओके, चला बघा आता दिले बघा. कंप्लीट द फॉलोइंग. बघा काय दिले बघा. पहिला दिलं बघा. अ डॅश डॅश अँड 6 स्टाफ डॉक्टर्स परफॉर्म कॉम्प्लिकेटेड अँड डेअरिंग ऑपरेशन तुम्हाला दिलेले. मग आता याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली बघा, इथं दिसते आपल्याला बघा काय. द डॉक्टर विल्यम्स with the 6 staff doctors perform the complicated and daring operation. बरोबर आहे. इथे दिले तुम्हाला डॉक्टर विल्यम्स दिले, म्हणजे आपलं फिलिंग द ब्लँकचे आन्सर असणार मित्रांनो, लक्षात घ्या डॉक्टर विल्यम्स. ओके, नेक्स्ट बघा दिले तुम्हाला. अ पेशंट डॅश डॅश वॉज सफरिंग फ्रॉम द व्हेरी सिरियस नाईफ वाउंड. तर इथं स्टार्टिंगलाच पहिला सेंटेन्स दिला बघा. अ पेशंट जेम्स कॉर्निश बघा काय, जेम्स कॉर्निश वॉज सफरिंग फ्रॉम द व्हेरी सिरियस नाईफ वाउंड. ओके, दिसते का, म्हणजे तुमचं इथे आन्सर असणार आहे जेम्स काय असणार तर कॉर्निश असणार आहे. लक्षात घ्या काय, जेम्स कॉर्निश. इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, कॉर्निश. ठीक आहे, चला पुढे बघा. आता मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार. आता बघा. एक्सप्लेन वाय न्यूरोसर्जन ऑपरेट अपॉन अँड ऑन व्हॉट बॉडी पार्ट्स. बघा न्यूरोसर्जन याच्यामध्ये कोणकोणते, म्हणजे आपण कशा प्रकारे ऑपरेट करायचे आणि कोणत्या बॉडी पार्ट्सवरती तुम्हाला ऑपरेट करत होते. ठीक आहे ना, आपल्याला बघायचं. मग आता याच्यामध्ये बघा मित्रांनो दिले बघा काय दिले. सगळ्यात पहिले बघा. they can treat the patient of all ages from the newborn to the elderly who have the suffer stroke. बरोबर आहे. नंतर याच्यामध्ये पुढं अजून काय दिलं बघा मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये बघा. तर बघा ही डेव्हलप बघा. आता इकडं डायरेक्टली तुम्हाला दिले मॉडर्न न्यूरोलॉजिकल सर्जरी दिले. ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये बघा दिले काय. ही डेव्हलप द बेसिक टेक्निक अँड इन्स्ट्रुमेंट फॉर द ऑपरेटिंग ऑन द ब्रेन ॲज अ डिस्टिंक्ट सर्जिकल स्पेशालिटी. दिसते का तुम्हाला. तर हे त्याचं काय झालं मित्रांनो, लक्षात घ्या, याचं पूर्ण आन्सर झालं. ओके ना. तर तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतो का कशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्ही काय का त्याच्यामध्ये कशा प्रकारे वर्किंग करत होते. ठीक आहे ना, कोणकोणते बॉडी पार्ट होती सर्जरीवरती म्हणतो आपण का न्यूरो सर्जन वगैरे होते का, ते कशा प्रकारे वर्किंग करत होते. ओके ना. हा जो तुम्हाला दिसतो याच्यामधला, ठीक आहे ना, काय हे दोन्ही जे तुम्हाला पॅरेग्राफ दिसतं याच्यातलं पूर्ण तुम्ही आन्सर याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये नोट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. नीट लक्षात घ्या. ओके ना. बघा दिसते तुम्हाला न्यूरो सर्जरी. ठीक आहे, चला पुढं आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा मित्रांनो. गिव्ह वन वर्ड फ्रॉम द पॅसेज टू पॅसेज विच मीन्स दॅट. बघा पहिला सांगितलं तुम्हाला ॲन एक्स्ट्रा ग्रोथ इन बॉडी. याच्यावरती तुम्हाला एखादा आलेला शब्द बघा काय त्याचा आन्सर आहे बघा मित्रांनो. ट्यूमर. काय त्याचा आन्सर आहे बघा मित्रांनो, ट्यूमर हे त्याचा आन्सर आहे. आणि पुढं दुसरं दिलं बघा. अ डिव्हाइस टू स्टॉप ब्लड लॉस द न्यूरो सर्जरी. बघा काय, अ डिव्हाइस टू स्टॉप ब्लड लॉस इन न्यूरो सर्जरी बघा तुम्हाला दिले. तर इथं तुम्हाला दिलेलं बघा मित्रांनो काय
बघा, द डेव्हलप टू स्टीम दिस ब्लड लॉस बाय इन्व्हेंटिंग अ क्लिप कॉर्ड दॅट इज अ सिल्वर क्लिप आणि काय क्युशिंग क्लिप किंवा सिल्वर क्लिप किंवा ऑर म्हणतो आपण त्याला, दुसरा ऑप्शन त्याला का क्युशिंग क्लिप. बघा हे दोन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये आहे, दोघांपैकी एक लिहायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग. आपण खूप सारे व्हिडिओ टाकले, ग्रामरचे मागे मी व्हिडिओ टाकलेली होती, ते देखील तुम्ही बघून घ्या मित्रांनो, कारण त्याचाही तुम्हाला फायदा होईल. बघा काय दिलं त्याच्यामध्ये, बघा जेम्स कॉर्निश वॉज द सफरिंग फ्रॉम द नाईफ वाउंड. ॲड अ क्वेश्चन टॅग तुम्हाला काढायचे. आता लक्षात घ्या, दिलेलं सेंटेन्स अगोदर स्टार्टिंगला काय करायचं, सगळ्यात पहिले सेम टू सेम ॲज इट इज लिहून घ्यायचं. बरोबर आहे. नाईफ वाउंड दिलेलं असलं, काय वाउंड आलंय म्हणून वाउंड पूर्ण, वाउंडपर्यंत पूर्ण लिहा, नंतर फुल स्टॉप काढा, त्याला कॉमा द्या आणि नंतर तुम्ही अगोदर ओळखा काळ कोणता होता. बघा इथे तुम्हाला पास्ट टेन्स दिसते, वॉज दिसते, तर वॉजला काय करा, नॉट जोडा, म्हणजे काय झालं, वॉजचा होईल तो वजंट होईल, काय वॉजचा होईल वजंट होईल. आणि करता कोणी, जेम्स कॉर्निच, म्हणजे काय तो माणूस दिला, मग त्याला काय करा, याच्यावर दुसरं रूप घ्या, म्हणजे काय झाला, ही झाला आणि क्वेश्चन मार्क दिला, मार्क देऊन टाका. हे झालं तुमचं ॲड अ क्वेश्चन टॅगचा आन्सर. ओके, पुढे बघा दिलं तुम्हाला, नेम अ सायंटिस्ट होम यू ॲडमायर अँड से वाय यू आर ॲडमायर हिम हर. बघा काय का, असं कोणतं सायंटिस्ट आहे का तुम्हाला त्यांनी इन्स्पायर केलं किंवा ॲडमायर केलं, तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा तुम्हाला खूप त्यांच्याबद्दल माहिती आहे किंवा तुम्हाला खूप चांगलं वाटतंय का, तुम्हाला असं इन्स्पायर केलं का, तुम्हाला वाटतं का त्यांच्यासारखंच व्हावं किंवा त्यांच्याबद्दल खूप तुम्हाला माहिती आहे. बरोबर ना. मग तुम्ही कुठलंही न्यूटन्स वगैरे तुम्हाला जे काही सायंटिस्ट माहीत असतील त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. ठीक आहे, चला तुमच्या मनाचा क्वेश्चन आहे, काही लिहा, तुम्हाला एखादा कुठलाही सायंटिस्ट असेल त्यांच्याबद्दल तुम्ही लिहा, न्यूटन्सबद्दल लिहिलं, ग्रॅव्हिटेशन लॉज वगैरे काय असेल ते लिहिलं, कसं प्रकारे केलं काहीच नाही, ओमचं लिहिलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आणि मॅथचे असले सायंटिस्ट असले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पुढे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज. बघा पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. ठीक आहे ना, हा देखील पॅसेज तुम्हाला काय करायचं, नीट काय करायचं आपल्याला रीड करायचं. चला, क्लो इज अ फॅमिलियर स्पेसिस यूज इन द फूड. इट टुक्स लाईक अ थिक डार्क ब्राऊन नेल. इन फॅक्ट दॅट ही इज द, बघा काय दिलं, ही इज हाऊ इट गॉट द नेम फ्रॉम द फ्रेंच. बघा वर्ड for the nail, actually clove is dried flower bud of the tropical tree belonging to the Marley family. The tree itself in evergreen and can grow up to 9 meters in height. बघा अशा प्रकारे तुम्हाला काय केलं, उतारा दिलाय. मी हळूहळू व्हिडिओ पुढे घेतो, तुम्ही याला पॉज करा किंवा थांबवा, स्क्रीनशॉट काढा, याला काय करा, पूर्ण प्रकारे रीड करून घ्या. ओके ना, पूर्ण रीड करून घ्या. रीड केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला काय याच्यातले ॲक्युरेटली तुम्हाला टोटल जे काही क्वेश्चन असणार आहे त्याचे आन्सर तुम्हाला 100% याच्यामध्ये भेटणार आहेत. ओके, पहिला बघा, आता तुम्हाला दिलं क्वेश्चन, बघूया डायरेक्टली. व्हॉट डज क्लोव लुक लाईक. बघा काय दिले, व्हॉट डज द क्लोव लुक लाईक. बघा आता इथे स्टार्टिंगलाच आपल्याला दिलं, बघा काय दिलं, बघा इट लुक लाईक अ थिक डार्क ब्राऊन नेल. बघा काय, इट लुक लाईक अ थिक, बघा थिक डार्क ब्राऊन नेल, हे त्याचं झालं आन्सर. पण बघा, विच पार्ट ऑफ द क्लोव ट्री इज यूज फॉर द स्पेसिससाठी कोणता पार्ट हा यूज करतात. बघा काय, द क्लोव इज अ ड्राईड फ्लावर बड ऑफ ट्रॉपिकल ट्री बिलॉंगिंग टू द मार्टली फॅमिली. काय तर फ्लावर बड, याच्यामध्ये काय लक्षात घ्या का, बड आपण म्हणतो. ठीक आहे ना. पुढे बघा, व्हॉट आर द युजेस ऑफ द क्लोज. काय, व्हॉट आर द युजेस ऑफ द क्लो. मग क्लोजचे कोणकोणते युजेस आहे बघा मित्रांनो. बघा, द ऑइल इज ऑल्सो एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द क्लो ट्रीज बर्ड्स अँड इट इज अ यूज ॲज अ फ्लेवर फॉर द स्वीट डिशेस ऑर ॲज अ सेंट इन अ सोप. बघा दिसतंय का, हे त्याचे युजेस झाले. ठीक आहे ना, पूर्ण रीड करून घ्या, काही अडचण नाही, तुम्हाला टोटल ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन, तुम्हाला तिथं क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला तिथं भेटणार आहे. पुढे बघा, राईट द वर्ड फ्रॉम द पॅसेज दॅट मीन्स द फॉलोइंग. बघा पहिला दिलं, बघा टिपिकल क्वालिटी. बघा काय दिलं तुम्हाला, टिपिकल क्वालिटी दिले, तर क्वालिटीच्या बद्दल सांगितलं तुम्हाला का फ्युचर, याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, फ्युचर सांगितले. नंतर सेकंड बघा, वेल नोन सांगितलं तुम्हाला. वेल नोन म्हणजे काय दिलं का, फेमस किंवा रिनो. काय, फेमस किंवा रिनो सांगितले. पुढे बघा मित्रांनो, द बर्ड्स आर रेडिश. काय, द बर्ड्स आर द रेडिश तुम्हाला सांगितले. इंटरोगेटिव्ह काय तुम्हाला सेंटेन्स करायचे. ठीक आहे ना. बघा मग आता याच्यामध्ये याला कसं करणार तुम्ही, तर लक्षात घ्या का, जसं आपण ॲड अ क्वेश्चन टॅग करतो सेम टू सेम त्याच प्रकारे तुम्हाला करायचं. बघा मग आता याचा आन्सर कसं ना, बघा आर द, बघा काय, आर द बर्ड्स. लक्षात घ्या, आर द बर्ड्स रेडिश. बघा काय, आर द बर्ड्स रेडिश, अशा प्रकारे तुम्ही त्याचं आन्सर क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. पण बघा, राईट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज
फॉर द पार्ट्स ऑफ द ट्री. कोणता असा पार्ट्स होता का तो याच्यामध्ये यूज केला होता, तो लक्षात घ्या बर्ड्स होता. कोणता? बर्ड्स. ठीक आहे ना. पुढे बघा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. ओके, अशा प्रकारचा पोएम आपल्याला बघायचे. तर पोएम पण तुम्हाला काम करायचे, नीट रीड करून घ्यायचे, तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे, वेळेमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसले पाहिजे आणि त्याचे आन्सर देखील तुम्हाला त्याच्यातून उत्तरामधून तुम्हाला शोधता आले पाहिजे. ओके, तर बघा मित्रांनो आपला हा नेक्स्ट विजन यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल देखील सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आता मी 6च व्हिडिओ टाकले, ती कारण लक्षात घ्या अगोदर व्हिडिओ टाकला होता, त्यानंतर काही दिवस व्हिडिओ टाकलेले, पण आता जे पुढचे तुमचे व्हिडिओ येणार आहे, कारण काही जण खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात, म्हणून मित्रांनो लक्षात घ्या या देखील यूट्यूब चॅनलवरती आपण काम करणार आहे का व्हिडिओ टाकणार आहे आणि याच्यावरती जी आपली फाउंडेशन बॅच आहे ती बॅच देखील सर्वांनी बाय करा. याच्यामध्ये लवकरच आपल्याला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके ना. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात काय का आपला तो दुसरा यूट्यूब चॅनल आता मी ओपन केला आहे का कैलास सर बोलते म्हणून. यामध्ये लक्षात घ्या डेली ब्लॉगिंग असेल, शाळेत कसं काम वर्किंग करतो, गावाकडचे ब्लॉग असेल आणि त्याच्यामध्ये जी कॉमेंट्री असणार ती पूर्ण माझ्या भाषेमध्ये लिहिलेली असणार आहे. त्याच्यामुळे त्या दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. या चॅनलचा फुल एन्जॉय करा आणि लक्षात घ्या मित्रांनो हा नेक्स्ट विजन आपला यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा विसरू नका, कारण मी याच्यावरती बरेच आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आता मी 2 व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले होते, ते व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचण्यासाठी तुम्ही याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूया. ओके बघा, आता पोएम दिल्या, सगळ्यात पहिले काम करा का पोएमला रीड करून घ्या. बघा काय सांगितलं बघा, व्हॉट इज दिस लाईफ इट फुल ऑफ केअर, वी हॅव नो टाईम टू स्टँड अँड स्टेअर, नो टाईम टू स्टँड बेनेथ द बॉर्ड्स and the stare as long as sheep or cows, no time to see when woods we pass, where the squirrels hide there the nuts in grass, no time to see in broad daylight, stream full of stars like the skies at the night, no time to turn at the beauty's glance. बघा अशा प्रकारे तुम्हाला पोएम दिलेले. मी पुढे व्हिडिओ फॉरवर्ड करतो, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा किंवा त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ थांबवा आणि याला काय करा, रीड करायचा प्रयत्न करा. ओके, चला आता याचे क्वेश्चन आन्सर शोधूया. बघा काय दिले. पहिला बघा तुम्हाला सांगितले राईट द इकडे राहिलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट. बघा काय कम्प्लीट करा. तुम्हाला पहिला सांगितलं बघा तुम्हाला द काऊज अँड शीप स्टँड बेनेथ द डॅश डॅश. बघा इथं दिलं बघा, नो टाईम टू स्टँड बेनेथ द बॉज. बघा काय दिलं तुम्हाला, BOUGH बॉज. ठीक आहे ना. पुढे बघा दिलं ब्युटी स्माइल बिगिन्स विथ हर, ब्युटी स्माइल बिगिन विथ हर्स. काय सांगितलं तुम्हाला, ब्युटी स्माइल बिगिन विथ हर. बघा तुम्हाला दिलेलं आहे. तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले तुम्ही काम करायचं, तर याचं आन्सर काय असणार आहे, आईज असणार आहे. ओके, याचं आन्सर काय असणार आहे, तर आईज आपल्याकडे असणार आहे. ठीक आहे ना. तर सगळ्यात पहिले तुम्ही काम करायचं का जो काही उतारा तुम्हाला दिला असेल तो सगळ्यात पहिले तुम्ही काम करायचं का याच्यामध्ये रीड करायचा प्रयत्न करायचा. ओके ना, लक्षात घ्या. ठीक आहे ना. चला पुढे आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा सेकंड क्वेश्चन दिलं, राईट 2 पेअर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता रायमिंग वर्ड शोधायला काही तुम्हाला हार्ड नाही आहे, बरोबर आहे. हे केअरचं स्टेअर वगैरे, ग्लान्सचं डान्स वगैरे, नाईटचं डे नाईट येईल, ग्रास पास येईल, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कुठल्याही 2 पेअर लिहिला तरी चालेल, काय अडचण नाही. पुढे बघा, राईट द लाईन दॅट प्रूव्ह दॅट द इन अवर बिझी lives we do not even have fraction of the second to enjoy nature's beauty. काय का अशी आपल्याला कोणती लाईन याच्यामध्ये दिली आहे का तो नेचरबद्दल तुम्हाला काय ब्युटीबद्दल तुम्हाला माहिती दर्शवतं. बघा तर याच्यामध्ये मित्रांनो याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, वी हॅव नो टाईम टू स्टँड द स्टेअर. काय वी हॅव नो टाईम टू स्टँड द स्टेअर अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. ओके ना. ठीक आहे, हे त्याचं काय झालं, आन्सर झालं. पुढे बघा, व्हॉट मॅसेज इन कन्वे थ्रू द पोएम. या पोएममध्ये आपल्याला कुठला मॅसेज दिसतोय आपल्याला, तर लाईफ फील ओनली विथ द वर्क अँड वरी विथ द नो टाईम टू सिम्पल थिंग्स इन नेचर इज पोअर. आपल्याला कामानिमित्त काय भेटत नाही, फिरणं वगैरे काय म्हणतो आपण, काय नेचरचा आनंद आपण घेतला पाहिजे अशा प्रकारे याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. ओके ना. चलो पुढे बघा मित्रांनो, रीड द पोएम केअरफुली अँड राईट द. बघा तुम्हाला दिलेला जो पोएम असणार या पोएमला नीट रीड करून घ्यायचे. ओके ना, कुठलीही पोएम असू द्या रीड करून घ्या. बघा काय दिलं, टू बी सक्सेसफुल अँड कॉम्प्लिमेंट वेट नीड्स नॉलेज एक्सटेंडली वाईड फॉर इच ऑफ द पेशंट हिज लाईक टू गेट द पॉझिसेस अ डिफरंट इनसाइड. ठीक आहे ना, व्यवस्थित रीड करून घ्या. मी व्हिडिओ फॉरवर्ड करतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, बाकीचे क्वेश्चन पेपर जे काय असेल तुम्हाला 100% आपल्याला IMP क्वेश्चन असेल, जुन्या PYQ सिरीज असेल, सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड करून देणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके ना. आपलं टार्गेट आहे, आपल्याला 1.5 लाखाचं सबस्क्राईबचं टार्गेट ठेवलं आहे, ते सर्वांनी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ओके, चलो पुढे बघा आता मित्रांनो,
काय सांगितलं बघा तुम्हाला, नेम ऑफ द पोएम अँड पोएट बघा, काय का नेम ऑफ द पोएम अँड पोएट. आता ह्या पोएटचं नाव काय बघा मित्रांनो, द वेट. काय द वेट हे पोएमचं नाव आहे आणि पोएट कोणते बघा मित्रांनो, गाय बॉस. बघा काय झालं, गाय बॉस हे काय झालं, याचे पोएट झालेलं असता तुम्हाला नाव दिलं असणार. ओके, रायमिंग स्कीम लँग्वेज इमॅजिनरी. आता रायमिंग स्कीम काय याच्यामध्ये लक्षात घ्या, तर कोणते रायमिंग स्कीम वगैरे असणार याच्यामध्ये, का काय काय तुम्हाला रायमिंग स्कीम दिलेलं बघा मित्रांनो. आता त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली बघा, दिसते का तुम्हाला, ठीक आहे ना, तुम्ही एक कुठलंही रायमिंग सेन शोधू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आता मित्रांनो, ठीक आहे ना. स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं बघा, पहिले ह्या 4 सेंटेन्स दिसतात तुम्हाला याच्यामध्ये बघा, वेट, वाईट, टू गेट. तर हे याचा जो आपल्याला रायमिंग स्कीम दिसतो कसा, याचा वॉइस कसा आहे, ए ए बी बी दिसतो आपल्याला, ठीक आहे ना, काय ए ए बी बी दिसतो याच्यामधला, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, आता फिगर ऑफ स्पीच तुम्हाला विचारलं गेलं आहे, तर फिगर ऑफ स्पीच कोणतं तुम्हाला, तर ॲलिट्रेशन लिहू शकता तुम्ही, बरोबर आहे, ॲलिट्रेशन तुम्ही देऊ शकता. आता कोणती सेंटेन्स आहे जी ॲलिट्रेशनसाठी आहे बघा मित्रांनो, सो फेंट द कॅनरी बर्ड्स थिंग्स बघा, तर हे झालं तुमचं ॲलिट्रेशन झालं, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही अजूनही फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये शोधू शकतात. पुढे बघा सेंट्रल आयडिया थीम काय दिले, का एव्हरी ॲनिमल इज बायोलॉजिकल अँड बिहेवियरली डिफरंट. काय प्रत्येक ॲनिमलचं किंवा प्रत्येक प्राण्याचं बिहेवियर असं डिफरंट असतो, त्यांचं वागणं वगैरे आपलं डिफरंट असतं, प्राण्यांसोबत आपण प्रेमानं वागलं पाहिजे, बरोबर आहे. पुढे बघा डू ॲज डायरेक्टमध्ये पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या बघा. काय सांगितलं, यूज द फॉलोइंग फेअर्स इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. बघा टेकन बॅक, काय सांगितलं तुम्हाला, टेकन बॅकचा यूज, हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि याच्यावरती तुम्हाला एक काय मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं. मग आता काय करू शकतो तुम्ही बघा, तर लक्षात घ्या. आता बघा, तर आय वॉज टेकन बॅक बाय द सडन चेंज. काय आय वॉज टेकन बाय द सडन चेंजेस इन नेचर म्हणू शकतो, का बाबा मी परत निघून आलो किंवा परत निघालो तिथून, का लगेच वातावरण बाहेर निघालो पण लगेच पाऊस पडायला लागला किंवा वातावरण चेंज झालं म्हणून मी घरात आलो, बरोबर आहे. पुढे बघा रिराईट युजिंग द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह. देर इज अ नो अदर स्कॉलर ॲज द ग्रेट ॲज द तेनाली रामा दिले तुम्हाला. आता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, का सुपरलेटिव्ह म्हणजे काय, ग्रेटेस्ट, बरोबर ना. आता इथं ॲज ग्रेट ॲज दिलं तर तुमचं काय आन्सर येणार, का इज अ ग्रेटेस्ट, बरोबर आहे. काय ना, तर इज अ ग्रेटेस्ट म्हणजे काय नव्हतं, देर इज अ नो अदर स्कॉलर ॲज अ ग्रेटेस्ट तेलानी राम जर दिलं असणार आपल्याला, तर काय घेणार आपण सगळ्यांना, तेलानी राम इज अ ग्रेटेस्ट, काय ग्रेटेस्ट स्कॉलर, बरोबर आहे. देर इज अ स्कॉलर आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. पुढे बघा, तर थर्ड नंबरला बघा, दे निडेड द सर्टेन अमाऊंट ऑफ हेल्प फ्रॉम द सुपर ह्युमन द एजन्सी चेंजेस द वॉइस. आता तुम्हाला काय करायचं, चेंज द वॉइस करायचे, ठीक आहे ना. बघा, तर सगळ्यात पहिले काळ ओळखा, ठीक आहे ना, त्याच्यानंतर त्याला भूतकाळात कन्वर्ट करा. बघा मग काय येणार बघा, सगळ्यात पहिला त्याच्यामधलं बघा, अ सर्टेन अमाऊंट. बघा काय, अ सर्टेन अमाऊंट वॉज, लक्षात घ्या, का द सर्टेन अमाऊंट वॉज नीडेड बाय द देम, ठीक आहे ना. मग आता याला कन्व्हर्ट नीट प्रॉपरली कसं कन्वर्ट करणार बघा मित्रांनो, दे नीडेड, ठीक आहे ना, द सर्टेन अमाऊंट वॉज नीडेड हेल्प फ्रॉम द सुपरमॅन बाय द देम, ठीक आहे ना, पूर्ण कन्वर्ट करायचे. पुढे बघा, इट वॉज अ डिफिकल्ट इन वॉर टाईम टू मूव्ह रामानुजन टू काइंडर बघा क्लायमेट, ठीक आहे ना. काय सांगितलं त्यामध्ये, रिप्लेस द अंडरलाईन फेअर्स विथ द क्लॉजेस. काय याला काय रिप्लेस करायचे बघा. मग त्याला रिप्लेस कशाने म्हणतात, हा व्हेन इट वॉज अ वॉर टाईम. बघा काय, इट वॉज अ डिफिकल्ट दिलं, तर व्हेन इट वॉज अ वॉर टाईम, ठीक आहे ना, टू मूव्ह द रामानुजन टू काइंडर क्लायमेट, ठीक आहे. पुढे बघा, फाइंड आउट द 4 हिडन वर्ड्स फ्रॉम द वर्ड दिले तुम्हाला बघा, याच्यामध्ये तुम्हाला 4 लेटर्स तयार करायचे. आता वर्ड कुठला दिला बघा मित्रांनो तुम्हाला, तर मिसरेबली दिले, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय येईल, मिसर येईल किंवा रिएल येईल, मेल येईल किंवा ॲबली येईल, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही 4 वर्ड याच्यामधले आरामात तयार करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, जरी क्वेश्चन पेपर तुम्हाला वाटतं थोडी हार्ड असेल तर लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर व्यवस्थित प्रॉपरली सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. आता ग्रामरमध्ये खूप भाग असतो, ठीक आहे ना. मी ऑलरेडी ग्रामरचे 2-3 व्हिडिओ टाकलेत 9th आणि 10th आणि ते देखील तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये काम येतील, कारण आता बरेचसे टॉपिक हे त्यामध्ये आहे ते, त्यामुळे तसं तोही व्हिडिओ बघून घ्या. आपल्या चॅनलवरती ग्रामरचा व्हिडिओ अवेलेबल आहे. ते जर तुम्ही जवळजवळ मला वाटतं 20 का 25 पॉईंट आहेत, ते जर तुम्ही पूर्ण लर्न केले, दिलेले नियम जर रूल समजून घेतले, तर 100% समजा तुम्हाला इंग्लिशचा पेपर सोपा जाईल. त्यामुळे तोही व्हिडिओ बघून घ्या, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. पुढे बघा, पिक आउट द मेन क्लॉजेस अँड सब ऑर्डिनेट क्लॉजेस. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला फाइंड आउट करायचे. बघा, ओपन हार्ट सर्जरी हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि विच कॅन
हेल्प टू रिपेअर बघा हा जरा तुमचा सब क्लॉज झाला. ठीक आहे ना. पण बघा इन थर्सडे इट वॉज नॉट इझी टू क्युअर द फिनॉमिना पेशंट बघा रिराईट द ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला करायचं बघा. मग याला ॲफर्मेटिव्ह म्हणजे नॉट इझी सांगितलं तुम्हाला. नॉट इझी म्हणजे काय डिफिकल्ट. नॉट इझी म्हणजे काय का बाबा सोपं नाही आहे. मग सोपं नाही म्हणजे काय डिफिकल्ट आहे. मग इथं काय ना इन थर्सडे इट वॉज डिफिकल्ट टू क्युअर फिनॉमिना पेशंट बघा मित्रांनो. ठीक आहे ना. पुढे बघा सॉरी निमोनिया हां ओके सॉरी काय तर इज नॉट टू क्युअर द निमोनिया पेशंट लक्षात घ्या काय निमोनिया पेशंट. ओके पुढे बघा बिल्ड अ वर्ड चेंज ऑफ द ॲडजेक्टिव्ह दिलं तुम्हाला. ग्रेट दिलं आहे मग ग्रेटच्या लास्टला टी आला आहे मग टीपासून टॉल झाला. टॉलच्या लास्टला परत येल आला आहे मग येलपासून लॉंग झाला. लॉंगचा जे आला जीपासून गुड झाला आणि डी लास्ट आल्यामुळे डीच झाला डिअर झाला. ओके अशा प्रकारे तुम्ही वर्ड चेन तयार करू शकता. 100% येणारा क्वेश्चन आहे. पिक आउट द नॉन फिनिट वर्ब अँड स्टेट व्हॉट इट वॉज. ठीक आहे ना. बघा ही ऑलवेज टॉक ऑफ हिज कमिंग द मास्टरपीसेस काय ही ऑलवेज टॉक ऑफ हिज कमिंग मास्टरपीसेस तुम्हाला दिलेले. मग आता काय नॉन फिनिट वर्ब आणि स्टेट तुम्हाला करायचं. ठीक आहे ना. मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय का तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता तुम्हाला का हा जो तुम्हाला कमिंग वर्ड दिलेला आहे हा तर काय गेराउंड दिले तुम्हाला तर हा आहे तुमचा ॲक्टिंग वर्ड. काय हा तुमचा झाला ॲक्टिंग वर्ड. पुढे बघा सुश्रुता वॉज द फर्स्ट सर्जन टू परफॉर्म सर्जिकल ऑपरेशन रिराईट द नेगेटिव्ह सेंटेन्स. बघा तुम्हाला काय करता नेगेटिव्ह सेंटेन्स करायचे. मग नेगेटिव्ह सेंटेन्स करताना कसं करणार. नो अदर सर्जन बिफोर द सुश्रुता परफॉर्म द सर्जिकल ऑपरेशन. ठीक आहे ना. काय नो अदर सर्जन बिफोर द सुश्रुता सुश्रुता ठीक आहे ना परफॉर्म काय तर सर्जिकल ऑपरेशन. ठीक आहे. पुढे बघा हार्ट पेशंट वेअर ट्रीटेड विथ द सेडेटिव्ह दे डिड नॉट सर्वाईव्ह जॉईंट द सेंटेन्स युजिंग द. बघा तुम्हाला काय करायचा सेंटेन्स जॉईंट करायचा. तर असं घ्या जॉईंट सेंटेन्स करताना काम करा का तुम्ही हा जो दिलेला फुल स्टॉप आहे तो काढा त्याच्या जागी कॉमा घ्या आणि बट लावा. इथं काय करा बट लावा. पुढे बघा यूज थ्रो अँड इट्स द होमोफोन इन अ सिंगल सेंटेन्स. मग आता या होमोफोन आणि सिंगल सेंटेन्स तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे ना. मग कसा यूज करायचा हा थ्रो दिलेला आहे म्हणजे काय येईल बघा मित्रांनो ही थ्रो द बॉल राईट थ्रो द विंडो. काय ही थ्रो द बॉल राईट थ्रो द विंडो. ओके पुढे बघा मित्रांनो राईट द लेटर टू पोलीस इन्स्पेक्टर ऑफ युअर लोकॅलिटी ब्रिंगिंग टू हिज नोटीस अँड वर्लिकरी दॅट द टूक प्लेस लास्ट नाईट इन द नेबरहूड. मग आता काम करायचं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या का लेटर रायटिंग जर लिहायचं असेल तुम्हाला ठीक आहे ना फॉर्मल इनफॉर्मल याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ टाकून दिलेला आहे. ते व्हिडिओ बघा पूर्ण प्रॉपरली तुम्हाला कशाप्रकारे एक्सप्लेन केले का कशाप्रकारे तुम्ही लेटर लिहायचं असं पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघा स्पीच दिले तुम्हाला काय अ फेमस रायटर हॅज विजिटेड युअर स्कूल अँड मेड अ स्पीच राईट अबाउट द रिप्लाय टू हिज स्पीच. काय काय एखादं फेमस रायटर असेल लेखक असतील त्यांनी तुमच्या शाळेत येऊन कार्यक्रम घेतला किंवा त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी भाषण केलं स्पीच दिलं त्यावरती तुम्हाला रिप्लाय करायचं. तर लक्षात घ्या स्पीच रायटिंगवरती पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि लक्षात घ्या फॉर्मल आयडिया वगैरे असते त्या एक्सपांड आयडिया असेल याच्यावरती पण निबंध वगैरे काय असेल याच्यावरती पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे ना. बुक्स अवर बास्ट फ्रेंड इथं लक्षात घ्या बेस्ट फ्रेंड इथं स्पेलिंग मिस्टेक आहे बेस्ट फ्रेंड असणार. मग बुक कशा प्रकारे असतात म्हणजे पुस्तकं वाचून आपल्याला कोणकोणते नॉलेज भेटतात काय काय भेटतं हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं अगोदर. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या आता जर तुम्हाला ग्रामरचा भाग अजून जमत नसेल तर मला कमेंट करा. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले असेल तरी पण आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. इंग्लिशचा पायाभूतचा पेपर हा आपला मला वाटतं 16-17 तारखेला कधीतरी आहे तर त्याच्या 1-2 दिवस अगोदर देखील तुम्हाला अजून माझं 100% तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर तेही व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत या सर्व व्हिडिओची सगळ्यांनी प्रॅक्टिस करून घ्या. ओके चला सर्वांना परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहे आणि आपल्या 3ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे 3ही चॅनल आपल्या विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करतील लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांचं मी नक्कीच कमेंट हे आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रीड करून दाखवणार त्यांचे कमेंट हे पिन केले जातील. ओके ना. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात घ्या कमेंटमध्ये खाली हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन देखील दाबा. ओके ना. चला ठीक आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या माझी तब्येत थोडी खराब आहे पण तुमचे पेपर चाले बऱ्याच जणांचे मला फोन मॅसेज कमेंट खूप येत आहे म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा माझा हा छोटासा एक प्रयत्न चालू आहे. ओके चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.